दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत। वंचितकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर। मालती थविल यांना दिंडोरीतून उमेदवारी। प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही। आधी मोदी शहांवर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं। आरोप सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईल। खासदार संजय जाधवांचं महायुतीच्या नेत्यांना खुलं चॅलेंज। महायुतीच्या नेत्यांनी केले होते जाधवांवर गंभीर आरोप। घड्याळासाठी काम करणाऱ्या महिलेला कामावरून काढलं। अजित पवारांचा रोहित पवारांवर आरोप। धमकी दिली असती तर लोकांनी निवडून दिलं असतं का? सुळेंसह रोहित पवारांवर निशाणा। पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं। मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले। संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल। कल्याणमध्ये शिवसेना युबीटी पक्षाने लावले बॅनर। राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यावरून व्यंगचित्र। व्यंगचित्राच्या बॅनरवरून जोरदार चर्चा। अमरावतीतून दिनेश बुब निवडून येणार। रवी राणांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये। बच्चू कडू यांचा रवी राणा यांना इशारा। इम्तियाज जलील यांनी दंड थोपटले। 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज। संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत पक्की। झाडांवरील लाइटिंग 7 दिवसात हटवा। मुंबई महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश। मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर पालिकेकडून कारवाई। राष्ट्रवादी 22 एप्रिलला करणार जाहीरनामा प्रसिद्ध। अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित राहणार। शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवारांनी केलाय। बावनकुळेंची शरद पवारांवर टीका। पवारांच्या कामामुळे भाजप पवारांना पद्मभूषण दिलं। सुप्रिया सुळेंचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। महायुतीचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उद्या भरणार उमेदवारी अर्ज। शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत भरणार अर्ज। अमरावतीमध्ये बहुजन मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला कराडमध्ये सभा। भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंसाठी प्रचार सभा। उदयनराजे यांनी सभास्थळाची केली पाहणी। हिंगोलीत भाजपला मोठा धक्का। माजी सभापती दिनकरराव देशमुखांचा पक्षाला रामराम। देशमुखांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश। अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी। पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीला पाठिंबा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंचा करणार प्रचार। मुंबईच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट। 7ही धरणांमध्ये केवळ 22.61% पाणी साठा। पाणी कपातीबाबत मात्र महापालिकेकडून चालढकल। धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा। फळबागांसह पॉली हाऊसचं प्रचंड नुकसान। पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली। परभणीत वाळू माफियांची दादागिरी पुन्हा चर्चेत। शासकीय कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर। पाथरी पोलिसात गुन्हा दाखल। त्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का?